विष्णू प्रताप जाधव, राहणार घेवडा तांडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. मी येथे रहिवासी असून माझ्या अनुभवात प्रत्येकाच्या युट्यूबवर आले असेल, तरी पण बाबांनी मला सांगितलं आणि बोला करू. तर अनुभव असा आहे, पहिले आपण अनुभव घ्यावे आणि अनुभव घेतल्याच्या नंतरच अनुभव सांगावा. तर हा खरा मुद्दा असतो का देवाची जर इच्छा असली तर संतांची भेट जरूर घालून देतात. एका रामायणच्या झोपाईमध्ये सांगतात, आप मोये मा भरोसा हमता, बिना हरी कृपा मिले नाही संता. भगवंताची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होऊ शकत नाही आणि सत्कर्म सुद्धा याला लागत असतो. माझे अनुभव युट्यूबवर सांगितलेले. काल परवा आम्ही सुद्धा नांदेडला बाबाला बोलवलं, बाबा आमच्या शब्दाला कधीच नाकार म्हणत नाही, कारण की काल आल्याच्या नंतर तिथे पण आल्याच्या नंतर आशीर्वाद दिला बाबांनी. आम्ही तो पेशंट थोडं काहीतरी डोळा उघडण्यासारखं त्याने केलं, एक हात उचलला आणि की माझी विनंती बाबाला, बाबा हा पेशंट मला कोणत्या प्रकारे मी किती पेशंट आणेल मला अपेश येऊ नाही. बापाकडे मी हात जोडून मी विनंती करीत आहे, कारण की सत्कर्माला जर लागला माणसाला अपेश जर नाही आला तर अनेक त्याला पुढे मार्ग मिळत असतो. आणि कोणी जरी पेशंट जरी असले तुम्ही पण आणू शकता आणि त्यांचे दीर्घायुष्य वाढेल. आणि सर्वांनी हेच प्रयत्न जर केलं तर ह्या जगामध्ये अनेक लौकिक नाव आहे या मलकापूरचं, अनेक याच्यापेक्षा बी लौकिक नाव होईल, तुमचं पण नाव होईल. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, एकमेकाला दुःख सुखाला वाटेकरी होऊ. आणि एका पेशंटासाठी मला एक आठवण आली की म्हणलं, बापा आपल्या दवाखान्यामध्ये 1000-2000 रुपये असेच जातात, पण आपण सर्वांनी वर्गणी करू. पेशंट तो ऍडमिटला आहे का, हा दवाखान्यात ऍडमिट आहे, तर आपण सर्वांनी पट्टी करून त्या पेशंटाला वाचवायचा प्रयत्न करू. आम्ही 25,000 रुपये त्या पेशंटला मदत केली. कारण की असे पण तुम्ही पण एकूण एकाला मदत करा आणि जो अडचणीमध्ये आहे त्याला